ओम भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव परम पूज्य श्री सद्गुरु संत ज्ञानेश्वर महाराज की जय। ओम नारायण भगवान वशिष्ठं शक्तिं च पुत्रपराशरं च व्यासं शुकं वंदपदं महन्तं गोविन्दयोगीन्द्रमहाशिष्यं श्रीशङ्कराचार्यमथास्य पद्मपादं च हस्तामलकं च शिष्यं तंसोतकं वासुदारमन्यास्मद्गुरुं सन्ततमानतोषु श्रुतिस्वरूपरायं नमामि भगवत्पादं शङ्करं शङ्कराचार्यं केशवं सुप्रभाष्यकृतं वन्दे भगवन्तौ नित्यं शुद्धं निराभासं निराधारं निरञ्जनं नित्यबोधं चिदानन्दं गुरुं ब्रह्म नमामि। ईश्वरो गुरुरात्मैवेदविभागि श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव परम पूज्य श्री सद्गुरु संत ज्ञानेश्वर महाराज की जय। परम पूजनीय श्री सद्गुरु संत ज्ञानेश्वर महाराज साधकांची मनोभाववादी आणि भगवान विष्णूच्या अवताराचे निर्माण यांचा श्री अमृतानुभव तथा अनुभवामृत नावाचा हा ग्रंथ आपण पाहतो। या ग्रंथाचं हे 7वं प्रकरण आपल्या संमेलनावर चाललेलं आहे। आतापर्यंत जवळ 184 आपल्या झालेल्या त्या प्रकरणातल्या या 184 मुलांमध्ये भगवानांनी आतापर्यंत अज्ञानाचं खंडन, त्यानंतर आत्म्याचं स्वरूप, द्रष्टादृश्य आणि दर्शन्या आणि त्रिपुटी आणि अनेक त्रिपुट्या यांचं अतिशय सुंदर निवेदन केलेलं आहे। आता थोडा विषय बदललेला आहे आणि हा जो थोडा विषय आहे बदललेला तो आपल्या साधकांना आपली विषय जिव्हाळ्याचा आणि अगत्याचा आणि आवश्यक असा आहे। साधकांनी हे देवांचं प्रवचन ऐकलंच पाहिजे इतकं मत असेल। प्रत्येकाला या गोष्टीचा अनुभव आला तरी आपल्याला तंत्रज्ञानाने सांगितलेलं हे जे आहे ते आपल्याला किती लाभदायक होईल। आपली
184 संस्कृती आणि 85 स्मृतीचा 185 अशी होणार. द्रष्टा दृश्याचा ग्रासी मध्ये लेखू विकाशी योगभूमिकाशी अंगी वाजे. 185 ओळी आहे 7व्या प्रकरणाची. ओळी आधी समजून घ्या आणि नंतर पुढे काय विषय सांगायचा आहे तो द्या. द्रष्टा दृश्याचा द्रष्ट. द्रष्टा म्हणजे पाहणारा आणि ज्याला पाहतो ते दृश्य. आता हे दोन्ही लावता येतं. आपल्या देहाकडे पण आहे आणि आत्म्याकडे पण आहे, ब्रह्माकडे पण आहे. आपल्याकडे जेव्हा द्रष्टा दृश्य आणि दर्शन असतं तेव्हा ही जी त्रिपुटी आहे ती जगातल्या पदार्थांचं इंद्रियांच्या विषयांचं बनवणारी त्रिपुटी. परंतु आत्म्याची त्रिपुटी जी आहे ती ज्ञान देणारी, ज्ञान दर्शन करणारी, ज्ञान स्वरूप देणारी आहे. हा फरक लक्षात घ्या. आता मी जेव्हा म्हणतो की मी हे घड्याळ पाहतो, घड्याळ घेतलं तेव्हा पाहणारा म्हणजे डोळा, डोळ्याच्या मागे मन, मनाच्या मागे आत्मा, आत्मचैतन्य. डोळा हा द्रष्टा बनतो आणि मग मी हे घड्याळ पाहतो, दृश्य आहे. तेव्हा पाहणारा डोळा मुख्य आणि दिसणारं घड्याळ दृश्य आणि मध्ये घड्याळाचं ज्ञान दर्शन, अशी त्रिपुटी. आणि अशा डोळ्याची त्रिपुटी झाली, तशी नाकाची, कानाची, जिभेची, प्रत्येक इंद्रियाची त्रिपुटी आहे. आपल्याला ह्या त्रिपुटीकडून थोडस वेगळ्या पद्धतीनं आपल्याकडे घेऊन चाललेले येतात. ते आपल्याकडे वळून चाललेले जातात. जेव्हा तो आत्मराज द्रष्टा म्हणून असं तो द्रष्टा नाही, दृश्य नाही, दर्शन नाही, एकच आहे किंवा त्रिपुटा नाही. पण समजा आपण कल्पना केली किंवा तो आत्मस्वरूप पाहतो, पण तोच आहे श्रीकर घडलेला, बाहेर तोच आहे, आत तोच आहे. आणि तो ज्ञान स्वरूप चैतन्य स्वरूप आहे. ज्ञान स्वरूप चैतन्य स्वरूप आत्मा पाहणारच. त्याच जे पाहणे त्याला द्रष्टा म्हणते आत्म्याचे. आणि जे पाहतो ते जे आहे ते सुद्धा आत्मस्वरूपच तो पाहतो. आत्मा पाहणारा आत्म्यालाच पाहतो, आत्मस्वरूपाला पाहतो. आणि ते जे दर्शन झालं तोही आत्मदर्शनच आहे. म्हणून आत्म्यामध्ये त्रिपुटी नाही, वेगवेगळेपणा नाही. द्रष्टा दृश्य आणि दर्शन हे एकरूप असेल, ज्ञानच आहे, आत्मज्ञान, आत्माच आहे. असा हा फरक आपल्यामध्ये आणि आत्म्याच्या त्रिपुटीवर करायचे. आता आपल्याला ज्ञान सांगले आत्मा जेव्हा द्रष्टा असतो आणि ज्याला दृश्याला पाहतो, आणि त्याच्या पुढे ते सगळं विश्व पसरलेलं आहे ना. आपल्याकडे काळजी जग आहे किंवा संसार आहे, काळजी तो विश्वात्मा आहे, त्यामुळे तो त्या विश्वाचं दर्शन घेतो. त्या विश्वामध्ये असंख्य दृश्य आहे. तेव्हा त्या आत्मस्वरूपाकडे पाहताना, त्या विश्वातल्या आत्मस्वरूपाकडे पाहताना आता दृष्टा गेला पाहायला. तो जे पाहतो ते चैतन्य दृष्टीने, आत्मदृष्टीने पाहतो. आपल्याकडे आपल्या डोळ्यामधून निघणारी ही जी दृष्टी आहे ही चेतन आहे, म्हणून ज्ञान होतं.
म्हणून आपल्या डोळ्यामधून वृत्ती निघते. त्या आत्मराजाच्या डोळ्यामधून दृष्टापणामधून ज्ञानाची शक्ती निघते, ज्ञान शक्ती निघते आणि ती त्या दृश्याला पाहते. म्हणून आता असं समजायचे की ज्या वेळेला हा दृष्य एकरूप होत आत्म्याचं, तेव्हा ते एकरूप होतात. कारण आत्मा जो आहे त्याची दृष्टी आत्मस्वरूप आहे आणि जे दृश्य आहे ते आत्मस्वरूप आहे. म्हणजे तेव्हा एकरूप होईल. हा असा एकरूप झालेला भाग आता दुसऱ्या कुठल्या तरी दृश्याकडे येतो पाहिजे. हे दृश्य जेव्हा पृथ्वीवर झालं ते संपूर्ण एकरूप झालं. आता दुसरं दृश्य ज्या वेळेला पाहिजे त्याचा मधला जो काळ इथून दृष्टीतून तिथे टाकलं, हा मधला जो काळ आहे थोडासा काळ आहे, त्याला योगी भूमिका द्रष्टा दृश्याचा ग्राशी मध्ये विकाशी मध्ये आकाश म्हणजे आकाश विकाशी म्हणजे मध्ये अवकाश म्हणजे वेळ आहे. पुढे ती वेळ प्रगत होते, तो वेळ आपल्याला दिसतो. हा जो मधला वेळ आहे कुठला मधला वेळ कशाचा? दुसऱ्या दृश्याकडे जाण्याचा. दुसरं दृश्य आणि द्रष्टा यांचं एकरूप होण्याचा हा जो दुसरा भाग आहे त्याचा मधला वेळ. त्याला भूमिका अशी अंगी आहे. तेव्हा अंगी वास्तव अनुभूत होते. योग म्हणजे योगाची स्थिती, योग अवस्था, योगाची स्थिती अनुभूत होते. ही योगाची स्थिती आपल्यालाही अनुभूत होते. म्हणून आपल्याला साधकांना जे शुद्धभाग मार्गाकडे साधक आहे त्या साधकांनाही ही योग स्थिती प्राप्त होते. आता आपल्याला स्थिती माहिती म्हणजे अवस्था माहिती आहे. स्थिती म्हणजे अवस्था, योग स्थिती म्हणजे योग अवस्था. आपल्याला किती अवस्था माहिती आहे? आता आपण जागे आहोत, जागृती. त्यानंतर आपण झोपतो, निद्रा, ही एक अवस्था आहे. जागृती, निद्रा. निद्रेमध्ये आपण स्वप्न पाहतो, ही एक अवस्था आहे. आणि पुन्हा जाग येते. तर तीन अवस्था मुख्यतः आपण आपल्या परिचयाच्या आहेत आणि त्या तीनच अवस्थांमध्ये आपण सतत आलटून पालटून राहून असतो. जागतो, झोपतो, झोपेत स्वप्न पाहतो, झोपेतच वेळ होऊन जातो, जाग येते, जागतो, झोपतो. ज्यामुळे आपल्याला सांगतायत आता, अरे बाबांनो, या तीनच अवस्था नाहीये, खऱ्या आपल्या चार अवस्था आहेत. तुम्ही ती चौथी अवस्था कधी अनुभवली नसल्यामुळे, पाहिली नसल्यामुळे, तुम्हाला ती अनुभव नसल्यामुळे तुम्हाला ती नाहीच, त्याचं ज्ञानच नाही तुम्हाला, किंवा तुम्ही तिला आठवतच नाही. आणि जी चौथी अवस्था आहे ती आहे योग भूमिका, म्हणजे तुरी अवस्था, तिला नाव दिले योग. तर आपण तुरी अवस्थेत अखंड राहतो, नेहमी राहतो. आपण आपली जी स्थिती नेहमीची असते ती तुरी अवस्थेची. आणि या तुरी अवस्थेवर मग झोप येते, झोपेत स्वप्न पडतं, म्हणजे जाग येते, मग झोप येते. हे अशा बंधू अवस्था त्या तुझ्या अवस्थेवर चाललेल्या आहे. जसं गाडीचं चाक फिरतं ना, आणि त्याला तो आख असतो,
त्या आखाच्या आगमन बसतो आग काय जातो तशी तुर्या ही आखासारखी अवस्था आहे काय मिळते आणि याच्या 3 अवस्थांना या 3 अवस्थाच्या सापासारखी फिरत असतात दुसरी येते जी कायमची अवस्था आपली आहे जी अखंड अवस्था आहे ती आता आपल्याला माहिती व्हायलाच पाहिजे आतापर्यंत काय बोललं आमचं आतापर्यंत मला माहिती नव्हतं काही बदललं काम त्याच्याबद्दल जर गेले असते तर बदललं असतं किंवा जागृती आली नसती तर बदललं असतं आमचं पण आम्हाला ही तुरी अवस्था आहे का नसली काय आणि माहीत असली काय माहीत नसली काय काय दिलं आमचं बाबांनो फार बिघडलेलं आहे असं आपल्याचं बरं का मी सांगतोय फक्त फार बिघड असं आहे की ही तुर्या जी अवस्था आहे ना ही अखंड राहणारी नेहमी राहणारी सतत टिकणारी अवस्था आहे आणि ही आहे कुठे तर त्या आत्म्याच्या शेजारी आहे अशी कल्पना करा आपलं घरे घराच्या शेजारी दुसऱ्या शेजारी राहतात आपल्या आणि मध्ये घेऊन असतो आपल्याकडे भिंत अर्जुन असतात असतात त्यामुळे त्या शेजाऱ्याशी फारसा तरी आपला संबंध मध्ये येतो पण ही जी तुर्या अवस्था आहे ना या तुर्या नागाच्या भेटीच्या केंद्र आपण राहतो तुर्यास ओलांडली तिथे आत्मा आहे म्हणून आत्मा तुर्यातीत अवस्थेत राहतो ही जी अवस्था आहे आपल्याची तिला तुर्यातीत तुरीच्या परिसर आहे आपण 4 अवस्थात राहतो जागृती निद्रा स्वप्न आणि तुर्या आणि आत्मा हा त्याच्याही पलीकडे राहतो मग आत्मा अगदी जवळ आला आपल्याला जागृतीमध्ये आपण कसं म्हणतो की आम्हाला आत्मदर्शन पाहिजे आम्हाला आत्मस्थिती पाहिजे आम्हाला ज्ञान मिळालं पाहिजे कसं तुला तुला अवस्था तुला ओलांडलेला पाहिजे ना तुला पुरीत जायला पाहिजे त्या पुरीच्या जवळ जात नाही त्याच्या पलीकडे येतो त्याला लागू दे असा हा जो आत्मराज आहे तो आत्मराज या तुर्या नावाच्या अवस्थेला बिंदून खेळून गेलं आणि खेळून जे असतं ना त्यामुळे त्या आत्म्याचा थोडाफार स्पर्श होता समजा त्या मुलीला ती काही अशी जड अवस्था नाहीये मग त्यामुळे तुरीमध्ये जो साधक जातो त्या साधकाला आत्म्याचा सुखाचा किंचितसाचा अनुभव यायला आत्मसुखाचा शांतीचा स्थिरतेचा आत्मा ज्या गुणांनी भरलेला आहे ना त्या गुणांचा थोडासा तरी स्पर्श आपल्याला आणि आत्म्याच्या शेजारी राहणं सोपं का मिळलं आपल्या शेजारी कोणी सगळा श्रीमंत होऊ शकला खूप मोठा सगळा धान्य असला दयाळू असला त्याच्या शेजारी राहणं संतांच्या शेजारी राहणं तो चांगलं भाग्य तसं त्या तुझी अवस्थेत आपण म्हणजे आपण अगदी आपल्याच्या शेजारी जातो आपण एकमेच्या शेजारी पण जातो आत्मा आपल्याला जातात म्हणजे आपण केव्हाही हात मागले तरी ते शेजारी जावं जसं आपल्याकडे होत तसा हा आत्मराज आपण त्याच्या शेजारी गेल्यामुळे त्याला बोला खंड म्हणून ही जी भूमिका आहे देव आपल्याला समजायला ही तुर्या अवस्था आहे आणि तुर्याच्या पलीकडे आत्मा राहतो तुर्याची तयार
125 आणि इथून आता जन्म आपल्याला दृष्टांत देत आहे. दृष्टांताने ही गोष्ट आता आपल्याला ते समजून सांगतायत कशी असते ती तुर्यावस्था. ज्या तुर्यावस्थेला गुणांनी ओळखलं नाही, ज्या तुर्यावस्थेचा मला परिचय नाही, ते म्हणतात ती नेहमी राहते, ती नेहमी राहते, ते कुठे राहते, कशी राहते, कशी कळेल मला. आपल्याला समजलं. आता जेव्हा ही जी मूवी 185 ही विषय वाचले आहे, म्हणजे तत्व सिद्धांत समजला, भूमिका सांगितली, तुम्हाला तुझ्या अवस्था सांगितली. आता ही तुझ्या अवस्थेचं स्वरूप कसं असेल ते तुम्हाला दृष्टांताने सांगताय. दृष्टांताने सांगत असताना आता ते विविध प्रकारचे दृष्टांत आपल्याला देणार आहे. आपण माल जगतो, आपण हातामध्ये माल घेतली आणि तो माळीचा एक मूळ असा म्हणतो आणि नंतर मग हा मागे गेला की दुसऱ्या मूळ जाताना आपला. आता हा मूळ गेल्यानंतर मधला जो भाग आहे काय असेल, साखळी असेल, दोरी असेल, दोरा असेल, दोरा उन्हा हा जो दोरा आहे तो मुलांना बांधणारा, ही मधली जी अवस्था आहे ती योग स्थिती आहे, ती तुर्य अवस्था आहे. तुर्य अवस्था कशी आहे, दोन अवस्थांच्या मधली. आणि याच आता दोन आपल्याला अधिक दृष्टांताने उदाहरण देत आहे. बघा 186 येते. 186 मध्ये ज्ञान आपल्याला सांगताय, ऊंचीला तरंग बैसे, उठला तरंग बैसे, पुढे आणूही निमसे, पुढे आणूही निमसे, ऐसा ठाई जैसे पाणी होय. हा सोपे उदाहरण आहे. उदाहरण सोपे सगळ्यांना मुली जाणार नाही, पण तू उदाहरण फार सोपे. म्हणून म्हणतात तलावात किंवा समुद्राच्या काठीला, नद्याच्या काठीला तिथे जे पाणी वाहत असं पाणी वाहत असत आणि त्याच्यावर तरंग येतात, लाटा येतात. या लाटा अनेक कारणाने येतात, वाऱ्याने येतात, आजूबाजू मोकळी झाली किंवा दुसरा येणार. हे जे तरंग आहेत किंवा ह्या ज्या लाटा आहेत त्याच्या पाण्यावर येणाऱ्या, तेव्हा एक लाट उठते आणि ती खाली बसून येते. मी एक लाट अजून पाहिली, उठलेली पाण्यावरची एक लाट पाहिली आणि अजून दुसरी उठलेली नाही. हा जो मधला वेळ आहे, दुसऱ्या लाटाचा आणि पहिल्या लाटेचा मधला वेळ. तरंग उठला आणि तरंग विमाला म्हणजे नाहीसा झाला आणि मग पुढचा उठायला वेळ आली, तो हा किंचित थोडासा जो काल आहे, ही अंतरस्थिती आहे, मध्य स्थिती आहे. मधली तिला अंतरस्थिती म्हणा, मध्य स्थिती म्हणा, संधी म्हणा, संधी असते. म्हणून आता आपल्याला अनेक दृष्टांतांनी हीच गोष्ट, ही संधी घेणं ही साधा, आपल्याला ते संधी साधून व्हा म्हणताय. आपण दुसऱ्या संध्या साधत असतो, त्यातल्या का संधी साधू रे, हा त्याला ती संधी कमी पाहिजे नाही. अरे ही संधी पकडणार, कोणती संधी, या दोन मधलीची अवस्था आहे ती, तिचा परिचय घे. तेव्हा आपल्या मनामध्ये वृत्ती उठतात, चित्तामध्ये मनामध्ये वृत्ती उठते. वृत्ती म्हणजे भाव, इच्छा, कामना.
वासना या वृत्ती येतात आणि या वृत्ती उठल्या की त्या जगाकडे वाहतात. त्याचं माहिती आपल्याला वास काय लगेच त्याच्या मनामध्ये इच्छा निर्माण होते, वृत्ती निर्माण होते. आज कधी आज आपल्याला पुरणपोळी खायचं बरं का, आज पुरण टाका. आता पुरणपोळीचा वृत्ती गेली तिकडे खाण्याकडे आणि मग त्या दिवशी आपल्याकडे त्या वृत्तीच्या आधारे आपण कशा प्रकारचा स्वयंपाक करून जेवण, ती वृत्ती शांत झाली. ही जी वृत्ती उठली आणि ती वृत्ती शांत होऊन आता लगेच दुसरी वृत्ती उठते, अंतकंठाची चूक राहते. अशा अनेक इच्छा आपल्याला तयार होतात दररोज, कितीतरी होतात. आता पुरण खाऊन झाली बा, आता काय पाहिजे, आता दुधाचं पान पाहिजे, घेऊन झालं ना, इच्छा नाही. आता झालं दुधाचं पान, तानाची इच्छा वृत्ती आली. आता काय पाहिजे, आता थोडस झोपू, इच्छा झाली. अशा प्रकारच्या एक नाही कशा वृत्ती तयार होत राहतात अंतःकरणामध्ये. अंतःकरण जे मन जे आहे त्याचं सूत्र राहत नाही. त्या मनामध्ये असंख्य प्रकारचे भाव, कल्पना, वासना, इच्छा, कामना निर्माण होतात वृत्तीच्या रूपात. एक वृत्ती उठते, ती त्या विषयाकडे जाते, तो विषय आपण ग्रहण करतो, बघतो आणि वृत्ती समाप्त होते. आता ही जी वृत्ती उठली आणि समाप्त झाली आणि दुसरीकडे दुसऱ्या विषयाकडे जाण्यापूर्वी जो हा मधला मोका आहे, तो वृत्तीचा मोका, ही अंतरस्थिती आहे. ही अंतरस्थिती म्हणजे योग भूमिका आहे असं साधू संतांनी किंवा योगी लोकांनी तुरीय अवस्था म्हटली. ही जी मधली अवस्था आहे, आपल्याला ही तुरीय अवस्था केव्हा अनुभवायला येते म्हणून वृत्तींची गोष्ट सोडून द्यावा. वृत्ती तुमच्या काळाच्या वार्ता निघतात केव्हा संपतात केव्हा होतात ते त्याच्या आम्हाला पकडता येणार नाही. तर मनामध्ये केव्हा त्यांनी केव्हाही घालतात विषयांकडे. पण आम्हाला प्रत्यक्ष आमच्या देहामध्ये या वृत्ती कशा पूर्ण पकडता येतील, केव्हा साधता येतील. तुम्हाला दुसरा दृष्टांत देतात 187 मध्ये 187 मध्ये आपल्याला असं सांगितलं आहे का गीत सर्व निघेल. काय झालं, निध सर्व निघेल, निद्रा संपली, झोप संपली. झोपलेला आता झोप गेली, आता संपली. जोडी द्यायची होती झोप, तिचा वेळ, ती झोप संपली. जागृती नाही शेतली, झोप गेली परंतु अजून खरी जागृती आलेली. म्हणजे झोप संपणं आणि जागृती येणं याचा मधला काय. आता हात आपल्याला धरून येतो, कंटाळून आपण झोपतो आणि उठतो आणि झोपतो. तर दोनदा अशा प्रकारची अंतरस्थिती आपल्या जीवनामध्ये येते. एक तर सकाळी उठतो आपण, जागृती येते आणि निद्रा संपलेली असते. ती पूर्ण गेली नाही, ही पूर्ण आलेली नाही, अशी ही मधली स्थिती. जर जागृती नाही तर निद्राही नाही, अशी जी मधली स्थिती, ती अंतरस्थिती, ही तुरीय अवस्था. रात्री संध्याकाळच्या वेळेला, रात्री झोपायच्या वेळेला, झोपायच्या वेळेला आता झोपायला गेलो आपण, झोपी आली पूर्ण आलेली नाही आणि जागृती संपलेली नाही. अशी जी जागृती आणि निद्रा याची मधली स्थिती आहे, ती अंतरस्थिती आहे, ती योग भूमिका आहे, तिला तुरीय अवस्था म्हणतात. पण ही तुरीय अवस्था फार क्षणभरच राहते. ती
चटकन घेऊन जातो, पटकन झोपलेला की गाळ करून जातो. स्थिती प्रकरण आम्हाला नाही आतापर्यंत जमलं. आम्हाला माहितीही नव्हतं की याला तुर्यावस्था म्हणतात. आपल्याला आता काय करायचं तुर्यावस्थेचा अनुभव घेण्यासाठी, तर ही जी अंतरस्थिती आहे ना ती वाढवायची. म्हणजे एक गेल्यानंतर दुसरं जे येतं ना ते लवकर द्यायचं नाही. हे तर गेलं आता, पण जे दुसरे येणार आहे ना त्यांच्या मधलं अंतर वाढवायचं. आणि हे जे अंतर जे वाढेल आता, ही जी स्थिती राहील आपली, ही आहे तुर्यावस्था, ही आहे अंतरस्थिती, ही आहे संध्या, संधिकाळ. हा संधिकाळ गाठातून साधकांनो, या संधीचं ही जी संधी आहे तुम्हाला लाभलेली, ही जर तुम्ही जिंकली, ही जर तुम्हाला प्राप्त झाली, ही जर ओळखता आली, या संधीमध्ये तुम्ही जर जास्त काळ राहू शकला तर तुम्हाला आत्म्याचे सुख प्राप्त व्हायला. पण आपला जवळ तुरीला तेव्हा आत्म्याचे सुख प्राप्त होण्यासाठी आपल्याला तुर्यावस्था प्राप्त व्हायला पाहिजे, सूर्यावस्थेला जायला पाहिजे. ही आहे आमच्या जवळ. आता बघा, हा असला विचार केला भगवानचं खरोखर केवढे उपकार समजायचे आपल्या साधकांना. आणि आपल्या साधनेमध्ये ही तुर्यावस्था वारंवार येते. तुम्ही जेव्हा साधना करता, साधनेला बसतात, तुमचा मंत्र जर सुरू आहे, हळूहळू तो मंत्र बंद होऊन जातो, क्रिया सुरू होऊन जातात, क्रिया बंद होऊन जातात. आणि मग जी निश्चलताची अशी अवस्था आहे, स्थिर बसून राहतो, शांत बसून राहतो, कुठली क्रिया नाही, काही नाही, काही नाही. ही जी निश्चलतेची अवस्था आहे, ही तुर्यावस्थेमध्ये करा. आणि ती अतिशय आनंदाची अवस्था आहे. त्या ठिकाणी कुठलाही विक्षेप नाही, कुठलाही तरंग नाही, मनाची काही गडबड नाही, काहीच नाही तिथं. अशी जी निश्चलतेची ती आत्मस्वरूपासारखी अवस्था आहे. आत्माचा निश्चल असताना, असंग असताना, स्थिर असतानाचा आत्मा, तशी ही स्थिरतेची अवस्था आहे. साधकांनो, आपल्याला येते की आपल्या साधनेमध्ये वारंवार ही तुर्यावस्था येते, पण आम्हाला माहिती नाही की तुर्यावस्था आहे. आम्ही म्हणतो आम्ही स्थिर बसलेलो होतो, नुसतं बसलो होतो, काही कळत नव्हतं आम्हाला काय झालं. कित्येक साधकांना तास-तास, दीड-दीड 2 तास अशी ही अवस्था प्राप्त होते. त्याला ती माहिती नसल्यामुळे तो म्हणतो काय करावं महाराज, मला तो काहीच क्रिया होत नाही. आम्ही पुष्कळ म्हणतो की आता आम्ही म्हणजे चांगल्या क्रिया व्हायच्या, हो, पण आता क्रियाच होत नाही. काय करावं आता, आमची शक्ती निघून गेली, काय करू महाराज, काहीतरी करा ना. अरे काय करा, तुला होतं काय ते तर सांग. मला असं होतं, नुसतं स्थिर बसून राहिला असतो मी, डोळे नाही, डोळे पण बंद असतात, हालचाल होते नाही, हालचाल होते. आणि मग तुला केवढी चांगली अवस्था प्राप्त होईल. ही तुर्यावस्था, ती अंतरस्थिती तुला अनुभवायला येते. बेटा चांगला आनंद घे तुझा. म्हणून बघा, आपल्या साधनेमध्ये ही जी तुर्यावस्था आहे, ही तुर्यावस्था आपल्याला वारंवार येते. ती शक्ती तुम्हाला तिला काय शक्य हो, ती आपल्याला 5 सगळ्या ठिकाणी फिरून आणते. म्हणून आपल्याला हे उदाहरण देता, कालीद सर्वनी गेली, जागृती नाही शेकली, झोप संपून गेली आणि जाग आलेली नाही पुरेशी. तेव्हा होई आपली जशी स्थिती, तेव्हा जी आपली स्थिती होते ती ही योग समाधी किंवा योग स्थिती, किंवा तिला तुर्य असं नाव. आणि ज्या साधकाला ही योग स्थिती, ही तुर्यावस्था जास्तीत जास्त अनुभवाला येते, तो साधक
जास्तीत जास्त शांत सेवाचा होता, स्थिर होत जातो. पण आत्म्याच्या दोन्ही स्थिती होती, त्यामुळे त्याला अतिशय आनंद होत असतो. म्हणून ही स्थिती आपल्या जवळ येत असेल त्यावेळेला घाबरू नका किंवा विनाकारण समजू नका तुम्हाला काहीच होत नाही. जेव्हा जे होत आहे ना ती शक्ती करते, फक्त आपल्याला माहिती नसल्यामुळे हे असं वाटतं. चार अवस्था झाल्या मला आता. तुर्या, अखंड, जागृती, सुसुप्ती आणि स्वप्न, अशा चार अवस्था मला झाल्या. आतापर्यंत आम्हाला तीनच अवस्था होत्या, आम्ही तीनच अवस्थेत राहतो असं समजत होतो. चौथी जी अवस्था आहे तुर्या, ही आम्हाला माहितीच नव्हती. बाबांनो, आपण तुर्या अवस्थेमध्ये राहतो, अखंड राहतो, आणि ज्या अखंड अवस्थेमध्ये आम्ही राहतो ती अतिशय आनंदाची आणि सुखाची अवस्था आहे. असं सांगतात की ही जी जागृती येते ना आपल्याला, जागाली ना आता जागे नको. जागृती ही साधारण अनुभवाची स्थिती आहे. अनुभवतो जागृतीमध्ये जास्त अनुभव येतात आम्हाला. कशाचे? जगाचे नाही, जागृतीमध्ये आम्ही जगाचे अनुभव घेतो आणि म्हणून ते साधारण अनुभव असतात. आणि आत्म्याचा अनुभव घ्यायला गेलो जागेपणे तर तो साधारण अनुभव. काय करतो? आम्ही पूजा पाठ करतो, पारायण करतो, पूजा करतो, त्या भजन बोलतो, साधारण अनुभव आत्म्याचा. जवळचा अनुभव नाहीये, आहे तो, परंतु जागृतीमध्ये येणारे जे अनुभव असतात ते सामान्य अनुभव असतात असे ज्ञान. सुषुप्तीमध्ये, झोपेमध्ये जे अनुभव येतात ते असाधारण असतात. साधारण म्हणजे साधे अनुभव, असाधारण म्हणजे विशेष असे अनुभव असतात झोपेमध्ये. असे झोपेमध्ये आम्ही सगळं विसरलेलो असतो, आणि सगळं विसरलेलं असल्यामुळे आत्मा जागा असतो फक्त. आणि मग त्यावेळेला जो अनुभव येईल आम्हाला तो विशेष असा येईल ना, कारण तो आत्म्याच्या जागृतीत अनुभव असतो. बाकी आमचं सगळं मन, बुद्धी, चित्त सगळं शरीर झोपलेलं आहे, आणि त्यावेळेला जो अनुभव येतो झोपेमध्ये तो असाधारण अनुभव. त्यांची आत्मा जवळ आला म्हणतात. ही जी तुर्यावस्था आहे, या तुर्यावस्थेमध्ये कुठल्याही प्रतीचा म्हणजे अनुभवाचा विषय नाही. ती अनुभव शून्य अशी अवस्था आहे, वृत्ती शून्य अवस्था आहे. ही जी मोठी स्थिती आहे ना, ती अवस्था कशी आहे? आपली वृत्ती शून्य आहे, कुठली वृत्ती त्या ठिकाणी उठत नाही, आणि वृत्तीच उठली नाही तर वृत्ती शून्य झाली अवस्था. वृत्ती शून्य अवस्था होणं हे अधिक सुखदायक आहे. जेव्हा आपल्या मनामध्ये काही तरंग नाही, विचारामध्ये काही तरंग नाही, कामना नाही, वासना नाही, इच्छा नाही, काही, जेव्हा आम्ही असे निश्चल राहतो त्यावेळेला सुख वाटत, छान वाटत, शांत वाटत. म्हणून शांतता हवी आम्हाला, आणि शांतीसाठी आमची सगळी धडपड आहे. आम्ही सगळे या संसारामुळे अशांत झालेले असतो, त्यांना संसारामुळे अशांततेच्या कर्मांनी नाना प्रकारच्या गोष्टींनी भरलेल्या आहे, आणि म्हणून संसारामध्ये अशांतता आहे, शांती नाही. आणि जर आम्हाला अशी योगस्थिती सापडली, मिळाली, तर आम्हाला शांती मिळते. म्हणून अंतरस्थिती ही जी योग स्थिती आहे हिच्यामध्ये शांती आहे, शांतता देणारी अवस्था ही. म्हणून या अवस्थेमध्ये चला बरं. त्यानंतर आता ज्ञान आपल्याला
188 म्हणून सांगतात. आता एक उदाहरण दिली जाऊ आपल्याला ती अवस्था सांगण्याची. नाना एका ठाऊनी उठी, नाना एका ठाऊनी उठी, अन्यत्र नव्हे पैठी. हे गमे तैशिया दृष्टी दिठी सुता. योग भूमिका कशी असते हे पुन्हा त्यांना दुसऱ्या उदाहरणाने सांगताय. काय सांगतात त्यांना? आपली दृष्टी डोळा उघडला की बाहेर पडते आणि डोळा उघडल्याबरोबर जे पुढे काही दृश्य दिसतं त्या दृश्यावर जाते. हे तर आपण बरंच पाहतो. डोळा उघडला झोप संपली संपली, डोळा उघडला की लगेच आपल्या डोळ्यातून दृष्टी बाहेर जाते. दृष्टीने पाहतो ना आपण. म्हणतात पदार्थाचं ज्ञान करून देणारी ही जी डोळ्यातून जाणारी दृष्टी आहे ती एक प्रकारची वृत्तीच होती सुद्धा. त्याला आम्ही दृष्टी म्हणतो. ती डोळ्यातून जाते म्हणून त्याला दृष्टी म्हणतो. ती सुद्धा एक वृत्तीच आहे आणि वृत्तीमध्ये चेतना असते आत्म्याची. म्हणून ज्ञान होत. ज्ञानवा म्हणतात की डोळ्यातून गेलेली जी दृष्टी आहे ती एका पदार्थावर जाते, मग त्याच्यावर खेळून जाते का ती? नाही. ती वस्तू पळून झाली की लगेच दुसऱ्या पदार्थावर जाते ती. चहा करायला आता आपण लागलो, सकाळी उठलो, आता दोघं ठेवलं, पाणी टाकलं, आधी पाण्याकडे गेली दृष्टी, मग ते भांड्याकडे गेली ती, मग पाणी घेतलं, भांड घेतलं, मग त्या चुलीवर किंवा ती शेगडी तिच्याकडे गेली दृष्टी, तिथून मग ती साखरेच्या बरणीकडे गेली, तिथून मग त्या चहाच्या बरणीकडे गेली. अशा प्रकारे दृष्टी जात असते ना. आणि ज्ञान होत आम्हाला. ज्ञानवा सांगतात इथे सुद्धा त्या दृष्टीला एका ठिकाणी गेल्यानंतर दुसरीकडे जाण्याच्या पूर्वी जी स्थिती आहे ना ती अंतर्दृष्टी आहे. अंतर्दृष्टी म्हणजे दोन दृष्टीतला मधला अंतर. अजून ती दुसऱ्या वस्तूकडे गेली नाही, एकाच वस्तूकडे गेलेली आहे, तिथून ती आता ती दुसऱ्या वस्तूकडे जाणार आहे. ही जी अंतर्दृष्टी आहे हीच वाढवायची. मग आमच्या तिकडे भेटतो म्हणून संसारातून वाढवली ती फारशी. ही आपल्या साधनेवर बुद्ध आहे, आत्मस्थितीकडे जाण्यासाठी बुद्ध आहे. कारण तिथं काहीच होतं जाणार नाही ना. तिथे किती व्यवस्था शांत तुम्ही आत्मस्थिती प्राप्त होणार आहे, तुम्हाला आत्म्याचं सुद्धा प्राप्त होणार आहे, शांती प्राप्त होणार आहे. संसारात ही अशी अंतर्दृष्टी लांबून चालणार नाही. आणि ती जर लांबली ना तर मग ते पहिलं जे पेट करून ठेवले ना ते वाया जाईल सगळ्याला. म्हणून संसारामध्ये या ज्या अंतर्स्थिती असतात, या ज्या आपल्याला आत्म्याचा सुख देणाऱ्या, शांती देणाऱ्या नाही, उलट आपली शांती बिघडवणाऱ्या असतात त्या काही वेळेला. त्याच्या मागे मन आहे ना, आणि ते मन मोठे चंचल आहे आणि त्या मनामुळे ते विक्षेप येतात. मनामुळे तर आपल्याला सगळे प्रकारचे चांगले वाईट अनुभव येतात. म्हणून संसारामधली ही जी आपली दृष्टी आहे ती दृष्टी तिच्यामध्ये अंतर्दृष्टी ते समजायला नाना एका ठाऊनी उठी, अन्यत्र नव्हे पैठी. ज्ञान होता ही जी दृष्टी आहे एका ठाऊनी उठी, एका ठिकाणी उठली ती आणि आता दुसऱ्या ठिकाणी बसणार आहे. अन्यत्र नव्हे पैठी, अजून ती दुसऱ्या ठिकाणी बसलेली नाही. हे गमय तैशी या दृष्टी दिठीस. तेव्हा ही जी दृष्टी आहे ती पहिल्या एका पदार्थावर बसलेली, वस्तूवर बसलेली, तिथून ती अजून दुसऱ्या वस्तूवर बसलेली नाही. अजून त्याच्यामधली ही जी अवस्था आहे ती अंतर्दृष्टी आहे. तिला आम्ही योग भूमिका म्हणतो. ती योगामध्ये येते. पण हे उदाहरण म्हणून आपल्याला ती समजून घ्यावी.
जाणं तर द्यावे लागेल आपल्याला, जगात येईल ना. म्हणून जन्मा उदाहरण देताना, दृष्टांत देताना ते जगाचे दृष्टांत घेऊन चुकत होतात. ज्ञान आपल्याला होत आहे एका पदार्थावरून ती उठते दुसऱ्या पदार्थावर. बघा झटके ती माठावर जाते, आता पाणी पाहिजे आपल्याला, माठावर गेली तेवढ्यात लगेच आठवण येते, अरे माठावर झाकणच नाही, झाकणावर गेली. झाकणावरून ती लगेच पाणी गाळायचं फडफुट येते, फडक्यात गेली, घट्ट पट्ट, अशी ती दृष्टी बदलत असते सारखी. आणि या बदलणाऱ्या दृष्टींच्या मधलं जे अंतर आहे तिला अंतरस्थिती म्हणतात, अंतर्दृष्टी म्हणतात. पण ह्या अंतर्दृष्टी आम्हाला पकडून काही मोठ्या तुम्ही काही बोलता संसारात जायचं सगळ्या आम्हाला आत्म्याकडे जायचंय, आत्मसुख प्राप्त करायचंय. म्हणून आत्मसुख प्राप्त करणारी ही अंतर्स्थिती जी आहे ती आमच्या अनुभवाची असली पाहिजे, आमच्या अवस्थेतली असली पाहिजे, तर आम्हाला तो आत्मानुभव येतो. ज्ञान आपल्याला हे सगळं एवढ्यासाठी सांगून राहिले, उदाहरण देऊन राहिले की ती अंतर्स्थिती कशी असते. आता 189 ओळी येते, त्या ओळीमध्ये ते म्हणतात, आता त्यांनी आपल्याला घरातलं उदाहरण दिले, आता ते बाहेरचं उदाहरण देत आहे. का मावळून सरला दिओ, का मावळून सरला दिओ, रात्रीचा न करी प्रसव, येणे गगने हा भाव वाखाणीला. संध्याकाळची वेळ येतात, सूर्य मावळला, दिवो म्हणजे सूर्य, दिवस, तो दिवस करणारा सूर्य मावळला. पण एकदम रात्री जाते का? सूर्य जरी मावळलेला असला तरी आकाशाने प्रकाश राहतो ना. रात्र आणि रात्र यायची आहे आणि दिवस मावळलेला आहे, असा हा मधला जो काळ आहे त्याला संध्या म्हणतो. संध्याकाळ म्हणतो बघा, किती शब्द दिले जातात. हा जो काळ आहे तो संधीचा काळ आहे, कारण दिवस आणि रात्र यांच्यातला हा मधला काळ आहे. तेव्हा ही संध्याकाळ आपण आपल्या जीवनात आणली पाहिजे. म्हणजे जागृती नाही, निद्राही नाही, याच्यामधली स्थिती आहे ती पकडली पाहिजे. ती संध्याकाळ आहे. बाहेरची संध्याकाळ तर पाहतो आपण, पण त्यावेळेला सुद्धा ते जे दिसतं ते आकाश दिसतं आपल्याला. मग संध्याकाळ आला त्यावेळेला ते आकाश निळ्या प्रकारचे रंग, संध्याकाळच्या वेळेला मग तसं शांत होतं बघा तुम्ही. जर बाहेरचं हे जे दृश्य आहे ते पाहून सुद्धा आम्हाला आपल्या आत होणारी जी संध्या आहे, संध्याकाळ आहे ती चला. आणि म्हणून आपल्याकडे संध्या करणारे लोक आहेत. संध्या करतात ते ब्राह्मण वगैरे, संध्या आहेत आपल्याकडे 3 वेळा संध्या. संध्येचा अर्थ हाच आहे की ती संधी आम्हाला सापडावी, तेवढ्यासाठी हा जो अंतर्स्थितीचा काळ आहे तो आम्हाला प्राप्त व्हावा. पण बिचारे संध्या करून थकतात, पण संध्या त्यांना संधी प्राप्त झाली की बरं कर्म काढून जाते. तात्पर्य काय की ती अवस्था आम्हाला आमच्या जीवनात अनुभवाला मिळायला पाहिजे असं ज्ञानवानांना सांगायचे. त्यामुळे म्हणून तुमच्या संधीची प्रार्थना करा, नाही पण करा प्रार्थना. ती संधी आम्हाला आमच्या जीवनातली अवस्थेची संधी पाहिजे असं ज्ञानवान. किंवा अशी संध्याकाळ दोनदा येते आम्हाला. सूर्य मावळल्यानंतर येते आणि सूर्य उगवण्याच्या पूर्वी येते. अजून सूर्य उगवलेला नाहीये आणि रात्र संपलेली, रात्री गेली आणि सूर्य पूर्ण उगवलेला नाहीये, दिवस उगवलेला नाहीये आणि रात्री पूर्ण गेलेली नाहीये. असा मधला जो काळ आहे
तो संध्या आहे. दिवसाची संध्या आणि सायं संध्या, तुम्हाला 2 वेळा अशी संध्या आपल्या जीवनात पाहायला मिळते. अगदी आपल्या 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 अवस्थेमध्ये सुद्धा अशी संध्या आहे. झोप आणि जागृती यांच्यामधली अवस्था. ज्ञानो आपल्याला सांगतात की अशी ही जी मधली गोष्ट आहे ना, या मधल्या स्थितीमध्ये शांतता असते. कृपा सकाळी अजून कोणी सोडवलेला नाहीये, सूर्यप्रकाश झालेला नाही आणि रात्र पूर्ण गेलेली नाहीये. त्यामुळे त्या पक्ष्यांना किती आनंद होतो. पण सगळे पक्षी, सगळे नागा उठारे, काय सुंदर असं संध्या. म्हणजे सकाळची असते संध्याकाळची असते, दोन्ही दिवशी संध्या रमणीय असते. आकाश सुंदर दिसत त्या वेळेला. आत्मस्वरूपाच्या ठिकाणी जेव्हा द्रष्टाभाव असेल आणि तो द्रष्टाभाव मावळून जेव्हा दृश्य नाहीस होतं आणि दृश्य मावळून द्रष्टा नष्ट होतो, त्याच्या मधला जो काळ आहे ती तुरी अवस्था आहे, ती संध्या आहे महत्वाची. तेव्हा ह्या मधल्या अवस्थेमध्ये आम्हाला आत्म्याचं सुख मिळतं, आत्म्याची शांती मिळते. ज्ञानोबा आम्हाला सांगणारे, तुम्हाला आत्मा कळायचा आहे का, समजून घ्यायचा आहे का, आणि किती पुस्तकं वाचली तरी समजणार. आणि पुस्तकातून आत्मज्ञान होत नाही, आत्मा कळत नाही. आत्मा म्हणजे आत्म्याचा अनुभव येत नाही. पण जर आत्म्याचा अनुभव घ्यायचा असेल तर तुर्याचा अनुभव घ्या. हे आता आपल्याला ज्ञानोबा सांगून घ्या. कारण तुझ्या अवस्थेला लागूनच आत्मा आहे ना. म्हणून ज्या साधकाला तुरीचा अनुभव आला त्याला आत्मसुखाचा, आत्मस्थितीचा स्पर्श होऊन जातो. मग तिसरे कुठून लागतायचे आपल्याला आत्म्याकडे. तर मस्ती बोलता येईल की त्याला लागूनच येणार तो आत्मा. मग तिथून जायला काय सोपून गेलं ना. म्हणून आत्मज्ञान होण्यासाठी तुर्यावस्था आपल्याला प्रत्येकाला अनुभवाला यायला पाहिजे. किती ज्ञान म्हणजे आता आपल्याला सोबत होऊन गेलं आत्मज्ञान व आत्मस्थिती प्राप्त करण्यासाठी. द्रष्टा दृश्याचा अत्यंत अभाव झाला. द्रष्टा आणि दृश्य हे दोन्ही गेले म्हणजे अत्यंत अभाव. अभाव म्हणजे काही नाही राहिले. आणि नवीन द्रष्टा आणि दृश्य यांचा परागभाव म्हणजे त्यात उदयाला येत आहे. आता येणार आहे तो अत्यंत अभाव आणि परागभाव यांच्या मधली अवस्था तुरी अवस्था. आता शब्द कठीण येतो. एक संपलेलं असतं आणि दुसरे घ्यायचं असतं, असं साधा अर्थ आहे. हेच चांगल्या भाषेत सांगायचं म्हणजे अत्यंत अभाव आणि प्रागभाव, पुढे येणारा यांच्या मधली जी अवस्था आहे ती अंतर्स्थिती आहे. आणि ती अंतर्स्थिती आपल्याला अनुभवाला मिळायला पाहिजे असं आपल्याला सांगतात. आणि ही स्थिती आता आपल्याला आपल्या प्रत्यक्ष अनुभवाला येण्यासाठी उदाहरण देत आहे. आतापर्यंत त्यांनी हे सूर्याचं दिलं, बाहेरची उदाहरणं दिली. आता पुन्हा आपल्याकडे आले ते. आता आपल्या हृदयामध्ये ती अवस्था कशी प्राप्त होते ते सांगून बघा. आता 190वी भूमी येते. या 190व्या भूमीमध्ये जन्म आपल्याला असं सांगलेले, घेतला श्वासू बुडाला. आपण श्वास घेतो ना, तो बुडाला नाही संपला. आपण किती वेळा श्वास घेतो, नवीन श्वास घेतो आणि तो त्या पुरुषांमध्ये जाऊन समाप्त होतो, भरले जातात पुरुष. घेतला श्वास बुडाला, घापता नाही उठला आणि दुसरा श्वास घ्यायला अजून वेळ आहे.
परंतु बाहेर टाकावा लागतो दुसरा. घेतलेला श्वास आधी घेतला तो थोडा वेळ राहतो आणि नंतर मग श्वास होतो. श्वास आणि उच्छ्वास म्हणून श्वासोच्छ्वास चालतो. श्वास उच्छ्वास, उच्छ्वास म्हणजे घेतलेला बाहेर टाकायचा. घेतलेला जो श्वास आहे तो बाहेर टाकला की त्याला उच्छ्वास म्हणतात. आता श्वास घेऊन झाला, थोडा वेळ राहिला आणि तुम्ही श्वास टाकला आणि आता दुसरा घ्यायचा आहे. तर या दोन श्वासांच्या मधली अवस्था उच्छ्वास झाला पाहिजे मात्र. तेव्हा घेतलेला श्वास आणि उच्छ्वास गेल्यानंतर मधली जी दुसरा श्वास घेण्याची अवस्था असेल ते सांगायला भगवान अशी म्हणत. घेतला श्वास उडाला, घापता नाही उठला. घापता म्हणजे दुसरा श्वास उठला नाही. ऐसा दोहीशी शिवतला नव्हे जो अर्थ. तेव्हा अशी जी दोन श्वासांना न प्रत्यक्षात असलेली अवस्था न शिवणारी आणि हातात दिलेला आहे श्वास आणि दुसरा घ्यायचा आहे, दोघा श्वासांना स्पर्श मिळाला असा जो मधला अस्पर्श शांतशी अवस्था, ही जी प्राणाची स्थिती आहे. आता इथं प्राण यात चाललेला आहे. श्वासोच्छ्वास म्हणजे प्राण, प्राणायाम, प्राणाचा आयाम होतो. प्राण घेतो, प्राण टाकतो, पुन्हा घेतो. आता हा जो प्राणायाम चालला आहे, प्राणाचा आयाम चालला आहे, प्राणाचा खेळ चाललेला आहे, घेणं टाकणं सोडणं. ज्ञानवंतात ही जी प्राणाची अवस्था आहे त्यांच्यामध्ये जे अंतर आहे ती योगबोधीच आहे. एक श्वास घेतला, टाकून दिला, दुसरा घेण्याच्या अगोदर आपल्या अंतःकरणामध्ये शांत अवस्था, तिथं दुसरा श्वास अजून आलेला नाही आणि हीच अवस्था मग वाढत जायची. प्राणायामाने जर काही गॅस साधायचा असेल तर ही तुरी अवस्था तिथं वाढवायची, ही अंतरस्थिती वाढवायची. हे आता योगशास्त्रातलं ज्ञान आपल्याला सांगताय. अरे प्राणायाम करणाऱ्यांनो, तुम्हाला तुरी अवस्था माहितीये का, अंतरस्थिती माहितीये का, योगभूमीचा माहितीये का? तर नुसतं घेतान सोडतान राखतान, बराच वेळ ठेवतान, बराच वेळ सोडता. पुष्कळ कुंभ करून ठेवलेला आहे. दोन किती फार वेळ कुंभ ठेवतो, 3-3 1-1 तास. काय करायचं, पोटामध्ये ती श्वास ठेवतो, कुंभ झाला बराच वेळ. ठीक आहे, चांगलं आहे, परंतु त्याचा काही फायदा आहे तुला? किंवा तू श्वास बाहेर टाकतो, बराच वेळ घेत नाही. तो बाह्य कुंभ बोलतो त्याला, आंतरकुंभ आणि बाह्य कुंभ. बराच वेळ श्वासच घेतला नाही, आता टाकून गेला आणि बराच वेळ बंद घ्यायचंच नाही, तासभर श्वास घ्यायचा नाही, हा बाह्य कुंभ झाला. पण याच्यावर सांगणं काय तू, थोडीशी विश्रांती मिळाली हे खरं आहे, तुझ्या श्वसनेंद्रियांना थोडीशी विश्रांती मिळाली एवढं बरोबर आहे. परंतु योगाचं काय हस्तगत केलं तू? म्हणून ही जी अंतरस्थिती आहे ना ती प्राप्त कर, ती मोठी कर, असं ज्ञानवा समजलं. योगामध्ये ही योग भूमिका जी आहे ना ती वाढव, मग तुला आत्म्याचं सुख लाभेल, आत्मशांती लाभेल, असं ज्ञानवा समजलं. अतिशय महत्वाचा विषय हा. आपल्या संत सत्पुरुषांनी या संबंधी फारसे सांगितले, असे सांगितले बरोबर. परंतु ज्ञानवानी हा स्वतंत्र विषय घेऊन साधकांना समजून सांगते, तो शाश्वत सुख प्राप्त करतो. आत्म्याच्या शिकवून जाताना तो तुझ्या अवस्थेमध्ये म्हणून साधकांना ही अंतरस्थिती वाढवा, ही तुर्यावस्था प्राप्त करा, या तुर्यावस्थेत राहण्याचा प्रयत्न करा. आणि ज्याला ही तुर्यावस्था जितकी चांगल्या तऱ्हेने साधली त्याला शाश्वत सुख प्राप्त होतं, आत्म्याचं सुख प्राप्त होतं, असं ज्ञानाला सांगायला.
फार सुंदर विषय हा विषय मला कालपासून असं वाटत होतं की लोक आपण वेळ बदलली संघाची वेळ संधी हरि ओम